नमस्कार. साहित्य उत्सव परिवारने आयोजित केलेल्या ब्रेल वाचन स्पर्धेसाठी मी सुनीता निगम मुंबईहून आपले वाचन सादर करीत आहे. आज या स्पर्धेसाठी मी सादर करते आहे एक कथा. कथेचं नाव आहे बाळचा जन्म. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी शहरातील सदोबा गोरे यांच्या घरात 23 जुलै 1856 रोजी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते, पण त्यांना लहानपणी बाळ असे म्हणत. त्यामुळे पुढेही बाळ हेच नाव पडले. बाळच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधरपंतांची शेती होती, पण शेतीच्या उत्पन्नावर घर खर्च भागणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. त्यावेळेस त्यांना महिन्याला फक्त 5 रुपये पगार मिळायचा. गंगाधरपंत गणित व संस्कृत या विषयांचे गाढे पंडित होते. त्यामुळे या दोन्ही विषयात बाळपण चांगलाच पारंगत झाला. त्याला बालपणापासूनच वाचनाची आवड होती. संस्कृत पुस्तके वाचून स्वतःच त्यांचा अर्थ लावण्याचा तो प्रयत्न करी. बाणभट्टाने लिहिलेले कादंबरी नावाचे एक सुप्रसिद्ध कथाकाव्य आहे. गंगाधरपंत ते पुस्तक वाचत असत. बाळाला वाटले हे पुस्तक आपणही वाचावे. तेव्हा त्याने ते पुस्तक वडिलांजवळ मागितले. गंगाधरपंतांना वाटले एवढासा 10 वर्षांचा मुलगा हे पुस्तक काय वाचणार. त्याला याचा अर्थ कसा काय कळणार. पण त्यांनी ठरवले बाळची परीक्षा घ्यायची. ते बाळाला म्हणाले, हे बघ बाळ, मी तुला पुस्तक देईन, पण ते एका अटीवर. मी तुला एक गणित घालतो, ते तू सोडवून दाखवलंस तरच तुला हे पुस्तक मिळेल. बाळ लगेच तयार झाला. त्याने पाटी पेन्सिल घेतली. सगळी दुपार त्याने ते गणित सोडवण्यात घालवली, पण मोठ्या जिद्दीने त्याने ते अवघड गणित सोडवून दाखविले. आई वडील दोघेही ते बघून आश्चर्यचकित झाले. वडिलांना ते पुस्तक देणे भाग पडले. धन्यवाद.